मी अख्खं घाव उडकलं आणि तू इथे येऊन बसतोय रे. हे बघ वाग्या, खऱ्या कुत्र्या झालेला असतील ना तर त्या तेलाचं कान चाव. तुझ्या आयला मी बोलतोय की ते ऐकतं वेगळंच आणि मला म्हणलं आम्हाला नाव सांगितलं. त्याच्या मायला काय कृष्णा गडबड दिसते. नाही गडबड कसली आली? आणि का रे कुत्र? अरे तुझं कुत्र वाढलं म्हणायचं की काय? तरी 11 महिन्याचा पिल्लू आहे. हा हो पण ते हळूहळू घोड्यावर होईल की. आता पहिलवान तुमच्याच म्हशीचं दूध घेतोय ते तुमच्या एवढंच होणार. कमाल झाली आता. बघितलं कसं बोलतोय ते? अहो बोलायला अख्ख्या गावात कोणाला लागायचं रे. बोलणं शिकावं होतं ह्याच्याकडनं. राम राम मास्तर. हा राम राम. काय शाळेची तब्येत काय म्हणते? म्हणजे नाही म्हणजे ठिकाण आहे ना? म्हणजे काय? पुन्हा शिकायचा विचार मला चालला होता म्हणून विचारलो. ह्यावे अरे 12 आणि 12 36 वर्षाचा घोडा झालास तू. 36 नाही 24. मास्तर तू आहेस का मी आहे? नाही तुम्ही. अरे गेली 10 वर्ष आणि चालू वर्ष मिळून एकूण 13 वर्ष पोरांना गणित शिकवतोय मी आणि तू मला शिकवतोस? साधा भागाकार येत नाही तुला? तुझ्या नादाला लागू तर माझं गणित बिघडायचं. 12 मला 24 का 36 असणार. नाहीतर गुरुजी खोटं कशाला बोलत्याल? 36 12 36 बरोबर आहे. कस्तुरी गुरुजी बदलीच करायला पाहिजे. 17 जुलै 52 पर्यंत डोक्याची वाट लावून टाकील. हा महेश कुमार पार्टी काय प्रोग्राम कोणाला वाटतं? मला दारूच्या बाटलीची काय दिसती? दारूबंदी उठवल्यापासून अख्ख्या मळ्यात सगळ्या काचाच काचा. याला पीक कमी बाटल्या जास्ती. आतापर्यंत पायात मोडलेल्या काचा गोळा केल्या असता तर अख्खी बाटली तयार झाली असती. काय राधा जमतं का काही? काही चाक निघत नाही. मग उगी झडपड करू नकोस. कोणी मदतीला माणूस मिळतं का बघ. काय मिला त्रास. कोण बोंबलतंय? इकडे इकडे. हा तुम्हीच. हा इकडे या इकडे या. या 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 पाहुणा. हो कोण पाहुणं? हे गाव तुमचं का आमचं? तुमचं. मग पाहुणं तुम्ही का आम्ही? मग काय म्हणायचं बाई? हा माहित म्हणलं तर विचारावं अगोदर. काय म्हणायचं बाई? असं म्हणावं. अहो गाववालं जरा इकडे या. बर इकडे या. लगेच काय इकडे या? मला तिकडे जाऊ द्या मग बोलवा. इकडे या. काय मिला ताप. असू द्या. हा बोलवा आता. अहो गाववाला जरा इकडे या. हा असं बोलवा म्हणजे काय येणाऱ्या माणसाला सुद्धा बरं वाटतं. हा सांगा काय काम आहे? जरा धक्का मारता का? धक्का? जत्राला भेटा मग धक्का मारतो. याला काय बोलायची पद्धत आहे काय? लाज लज्जा शरम आवरून मरायचं काय आहे का नाही? जाऊन सांभाळून बोल. कोणाला बोलतोस? त्याला कुठलं तुझं नरडाचं लागलं का वाजायला? याला राणी बामणाची वाणी घिसाडायची. तुम्हाला बोलावत्यात. अण्णा तुम्ही जरा पण बघ ना. अहो धक्का मला नव्हे गाडीला मारायचंय. ते बघा कसं चाक रुतले. हा गाडीला धक्का मारायचा. मग ह्या ड्रायव्हरला सांगा की काय म्हणाला कसं घुट्टी मारला बसलाय आतमध्ये. चले मुंज्या चल बाहेर. मारतोस का काय? हा एक तर गाडी खड्ड्यात घातली आणि पुन्हा राजावने ऐकतीच बसले आतमध्ये. एक आणि चालवतो कशाला गाडी? वाटेत खड्डा आला त्याला आम्ही तरी काय करणार? खड्डा आला तर हरण वाजवायचा. हा बाबा हरण भोंगा माहित नाही? हे असं आयला वेगळं दिसतोय वाटतं. हरण भोंगा माहित नाही? गाडी तरी तुमची आहे का? नाही भाड्याची. म्हणजे ह्याची? ए भारत अण्णा तुम्ही तरी जरा मदत करा ना. अण्णा? अरे तुमच्या भाषेमध्ये ड्रायव्हरला अण्णा म्हणतात? अहो ते ड्रायव्हर नाही आहेत ते माझे वडील आहेत. हा म्हणजे बाप. पण खरं वाटत नाही हो. नाही म्हणजे वेगळं दिसतंय म्हणून सांगितलं. तरी पण बापच. हे बघ बाप असू दे तर साप असू दे. जो गाडी चालवतो तो ड्रायव्हर. कबूल असेल तर ढकलतो नाही तर नाही. कबूल आहे? बरं बाबा. कबूल कबूल. मग बसा आतमध्ये. आता गाडी करतो किती वेळ तू गाडी काढायला? हो बाय आतमध्ये बसा. मी मागून धक्का मारतो तुम्ही पुढून जोर लावा. बरं बरं. घ्या.
वाट लावली माझ्या संसारात या माजलेलं आतल्या ठेवीतच नाही तर माझं तो चाललं नाही म्हणून तर मला तुझा पेकडाच मोडतो जातेच कुठं कालपासून तुझा आता थेंब नाही तर मला टकुरं नाही फोडलं तर मला ऐकला मला खाती माझ्याकडून जाती बोक्याबरोबर काय ग गेली कुठं दिसत कशी नाही पण तुला हुडकून झाल्याशिवाय मी राहतोय काय मला सगळी पाळा सटवी राहते कुठे पण हा तुझ्या आईला सगळी वाट लावली की हा सोड्यात पडलंय चहा बी पडलाय पीठ बी गेला आज बोंबला त्याच्या आला उपाशी जात मला थांब तू सापड मला तुझा चांगला बोक्या बरोबर पाठच लावून देतो कुठे गेले मग घराच्या बाहेर राहते बरं तू आता तुमच्या कानाखाली आवाज काढायचा 6 महिने ऐकायचं तुम्हाला काय म्हणतोस काय म्हणतोस ते तेराला जाऊन विचारा नमुन्यावारी कानाखाली आवाज काढला होता तुमचं दोन्हीकडे पिप्पाने करून टाकल्यात मग मला काय सांगतोस मला काय सांगतो का नाही म्हणून सांगतो तू आधी घराच्या बाहेर जातातच की नाही लहान होत तर 5 लाख काय ना निर्लज्ज बेशरम बेसरम हो बाई ए बाई कुणाला म्हणतोस तुझ्या आता लुगडं नेसलो बाहेर तुझ्या बाबा म्हणणार काय तू आधी घराच्या बाहेर जाता हो काय बी म्हणू नकोस मसोबा मेला शोभा आता तुम्हाला हाडे म्हणत चालेल का काय मला हडू म्हणतोस मी अंगाची मस्ती नको मला तुमच्या अंगाची मस्ती केल्यावर कसं वाटेल मग तुम्हाला काय म्हणतोस संसाराची सगळी जत्रा मांडली की तुम्ही तुमची तरी काय चुकी म्हणा तुम्ही लिवण्याप्रमाणे शोधला असेल म्हणून ह्यो घोळ झाला अरे काय मसाल्या डब्यावर साखर लिवली मुंग्याला फसवायची युगत हो साखर समजून धाडाला आतमध्ये उडाई घेतात आणि खोकून खोकून मरते तिच्या एकदा गंमतच झाली हो गंमत नाही गंमत झाली नाही कशी पण याला गंमतच झाली आबाने काय केलं आमच्या गोड तेल समजून राखेल टाकलं आमटीमध्ये आणि नुसती काडी पेटावली हाच दिवशी जाळ झाला 2 दिवस आमटी सारखी पेटत होती तेव्हापासून आबाने जी धडकी घेतली ती ह्या खोलीमध्ये पाय टाकत नाही बघा गंमत झाली नाही गंमत नाही झाली गंमतीचं काय आमची आई गेल्यापासून आबाई तब्येत मी सांभाळली बघा हो शाळा किती सोडून शाळेचं काय आहे केव्हा बी शिकता येईल हो पण गेलेली तब्येत पुन्हा मिळेल का आबरू सारखंच आहे आबरू काय गेलेली केव्हा मिळती पण तब्येतीचं खरं म्हणजे तुम्ही बी शाळा सोडून द्यायला पाहिजे होती म्हणजे तुमच्या अन्नाची तब्येत अशी झाली असती डबल हाडायची लई काटकोळ आहे नाही काडीवाणी काटकोळ नाही काटकोळ नाही